तुमचा दिवस जामखेड फकराबाद सारख्या विषयुक्त दुधानं सुरू होतोय का ते तपासा। पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी उबाळे या राक्षसाच्या मुसक्या तर आवळल्या, पण आणखीन बरेच पदार्थ आहेत त्यात सर्रास तरुणांच्या जीवाशी खेळ चाललाय। याकडे अन्न आणि औषध प्रशासनाचं दुर्लक्ष म्हणावं की सोयीस्करपणे अभय आम्ही 8 वर्षांपूर्वी नारायणगाव वेशीजवळ स्टिंग ऑपरेशन करून डुप्लिकेट अंडी विकणाऱ्या शेवगावच्या टीमवर गुन्हा दाखल केलेला होता। त्यात त्यांना रंगेहात पकडून देऊन अन्न भेसळला कारवाई करायला भाग पाडलं होतं। तेव्हा अनेक नागरिकांनी आमचे आभार मानले होते। आम्ही वेळोवेळी नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या घातक गोष्टींवर सोशल मीडियाद्वारे प्रकाश टाकत आहोत। लोकांना त्याबद्दल जागरूक करून प्रशासनाचं लक्ष वेधत आहोत। आपण आमच्या जागरूकता असणाऱ्या बातम्या लाखो लोकांपर्यंत जाव्यात आणि लोकांचे प्राण वाचावेत हीच अपेक्षा बाळगतो। तेज तुफान न्यूजनं फुलचंद या आळेफाटा आणि नारायणगाव मंचर परिसरात विकले जाणारे घातक पानबद्दल माहिती केली होती, ती आपण पाहणार आहोत। ती पुढील प्रमाणे जनहितार्थ पुन्हा दाखवत आहोत। त्यावर आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी कारवाई केली आणि ते स्टॉल बंद करण्यात आलं आहे। त्यामुळे आळेफाटा परिसरात सर्वत्र पोलिसांचे लोकांनी आभार मानले आहेत। परंतु अजूनही पुणे नाशिक महामार्ग 60 वर मंचर, नारायणगाव, खेड, शिरूर भागात आणि पुणे जिल्ह्यात सदर फुलचंद पान खाल्ल्यानं आता तर तरुण नपुसकतेकडे जात असल्याचा एका तरुणानं इन्स्टावर टाकलेला व्हिडिओ व्हायरल होतोय। त्यावर नेटकरी लोकांनी, फॉलोअर्स, मित्रांनी त्याला खूप कमेंट करून भरभरून दाद दिली आहे। तो व्हिडिओ पण आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। फुलचंद आणि नपुंसकता याचं जरा कनेक्शन सांगतो तुम्हाला। काल व्हिडिओ टाकला तर काल 12 तासात तो व्हिडिओ 1 लाख पोरांनी शेअर केलाय। याच्यावरून कळालं किती खोलवर हे विषय जोडला गेलेला आहे सगळ्यांसोबत। दुसरा विषय, काल जो 250 ते 300 वेगवेगळे मेसेजेस आले, त्याच्यामध्ये कुणी सांगतंय की आम्हाला फुलचंद खाल्लं तर आम्हाला काही कळाना, मला मित्रांनी चारलं तर मला 2 दिवस काही सुचलं नाही, एक जण तर म्हणला दारू पिल्यानंतर हे खाल्लं तर लय भयान झालं माझ्यासोबत, मला 2 दिवस काहीच कळत नव्हतं, कुणी पोरं याच्यामध्ये मेली पण। दुसरा विषय जो भयानक सगळ्यात समोर आलाय, तो पोरगा अक्षरशः रडून सांगत होता, म्हणला काहीच करता येणार, ती म्हणजे नपुंसकता। हे 4 जण मित्र रेग्युलर पान खायला एका अड्ड्यावर जात होती, रेग्युलर त्यांचं डेलीचं शेड्यूल। नंतर काय झालं, 5-6 महिन्यानंतर त्यातल्या एक जणाला त्रास चालू झाला, दुसऱ्याला चालू झाला, तिसऱ्याला चालू झाला। ज्यावेळेस हे एकमेकांसोबत शेअर केलं त्यावेळेस हॉस्पिटलमधून त्याला तिघांचं शेड्यूल समजून घेतलं। नंतर कळाले पानामुळे झालं। हे पानवाल्यापाशी गेले, पानवाल्याला खरंच माहित नाही ही पावडर कशाची आणि तो काय टाकतोय त्याच्यामध्ये, त्याला फक्त एका डोक्यात कडक बनलं पाहिजे। त्या कडकच्या नादात ह्यांचं वाटोळ करून टाकलं। आता होतंय काय, त्याला हाणलं ह्यांनी जाऊन, उपयोग काय? तुमचं तर वाटोळ झालं, आता डॉक्टर म्हणतात होईल त्यावेळेस होईल रिकव्हर, उपचार चालू आहेत। म्हणजे काय झाल्यानंतर तुम्ही शांत बसा। आता उद्याच्याला एवढं सगळं ऐकून पण उद्याच्याला एक शहाणा मित्र दुसऱ्या मित्राला काय म्हणणार आहे, येडा आहे ती, त्याला काय कळतं ते बोलत राहणार आहे, तू खा। म्हणजे तुझंही वाटोळ कर, ह्याचंही वाटोळ कर। आता समाजामध्ये किती पोरं अशी आहेत की ज्यांना त्रास चालू झालेत पण सांगता येत नाही। कसं सांगणार आहे, कोण सांगणार तोंडाने? थोडं सुधरा आणि आपली अक्कल जाग्यावर ठेवून खात पीत जा, थोडे सुधरा। धन्यवाद। आता फुलचंदनं मतिमंद, गतिमंद, मुले होणं बंद, इतर कोणकोणते अवयव बंद, हे मंत्री महोदय नरहरी झिरवळ यांचे खात्याच्या तज्ज्ञ अन्न भेसळच्या लाखो रुपयांचे गलेलठ्ठ पगार घेणारे डॉक्टर आणि अधिकारी यांनी ठरवावं। मुख्य संपादक आयुब शेख, तेज तुफान न्यूज, नारायणगाव, जुन्नर। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।